नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत जी बनवलेली आहे टोमॅटोपासून आणि यामध्ये मी मटकीच्या डाळीचा वापर केलेला आहे। तर इथं मी पाव वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे 1 ते 2 वेळा आणि भिजत ठेवायची आहे। तर धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि 10 मिनिटं आपण ही भिजत ठेवूया किंवा आपलं जे चॉपिंग आहे ते होईपर्यंत ही डाळ भिजत ठेवायची आहे। टोमॅटो चिरेपर्यंत पहिलं डाळ भिजू घालायची आहे आणि नंतर चॉपिंग करायचं आहे। आता आपण ही डाळ भिजायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊया। तर इथं मी अशा पद्धतीचे जरासे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत, जास्त पिकलेले नाहीत। याच्यासाठी कच्चेच टोमॅटो वापरायचे आहेत आपल्याला। तर इथं आपण टोमॅटो कट करून घेऊया। तर जास्त बारीकही कट करायचे नाहीत आणि जास्त मोठेही नाही। तर मीडियम साईजमध्ये आपल्याला बघू शकता अशा पद्धतीनं तुकडे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि यातील बिया काढून घ्यायच्या नाहीत, तशाच ठेवायच्या आहेत। तर यामुळे भाजी खूप टेस्टी लागते। तर इथे तुम्ही बघू शकता मी याच्या आतील बिया काढलेल्या नाहीत, त्या तशाच वापरणार आहे। आणि इथं आपण अशाच पद्धतीनं सर्व टोमॅटो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता व्यवस्थित असे हे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि यातील बियाही तशाच ठेवलेल्या आहेत। गर म्हणू शकता तुम्ही या टोमॅटोच्या आतील तो तसाच ठेवलेला आहे। आता आपण यासोबतच कांदेही चिरून घेणार आहोत। तर इथे मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर ते अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदे पण आपल्याला बारीक चिरायचे आहेत, जास्त मोठे चिरायचे नाहीत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं एकदम बारीक असा कांदा चिरून घेऊया। तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता। एकदम झटपट बनते, कमी वेळात बनते आणि चवीला एकदम टेस्टी अशी लागते। मुलांच्या स्कूलच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता, इतकी मस्त टेस्टी अशी लागते। तर इथं कांदा आणि टोमॅटो चिरून झालेलं आहे। आता आपण एक मस्त असं वाटण बनवूया ज्यामुळे आपली भाजी एकदम टेस्टी बनते। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। इथं ही मिरची जास्त तिखट नाही आहे, मीडियम तिखट अशी मिरची घेतलेली आहे। तुम्ही दोन्ही मिक्सही घेऊ शकता, तुम्ही तुमच्या तिखट कितपत करायचं आहे त्या हिशोबाने मिरची वापरू शकता। त्यासोबतच इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत। त्यासोबतच इथं कोथिंबीरीच्या अशा पद्धतीची देठं घेतलेली आहेत आणि यासोबत कोथिंबीरही घातलेली आहे थोडी। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे। जरासं जाडसर असं हे वाटण बनवून तयार होतं। एकदम फाईन पेस्ट नाही केली तरीही चालेल, थोडंसं जाडसर असेल तरी चालतं। आता याच भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे। तर इथं एक साधारण मूठभर शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि ते जरासं जाडसर कुटून घ्यायचे आहेत, बघू शकता। तर या टोमॅटोच्या भाजीमध्ये जरासे जाडसर शेंगदाणे टेस्टी लागतात। आता इथं आपलं सर्व चॉपिंग आणि वाटण करून झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल छान असं गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। तर इथं मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। लगेचच जिरंही अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे आणि दोन्हीही छान असं तडतडू द्यायचं आहे। तर इथं मोहरी आणि जिरं छान असं तडतडलं की यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथं कांदा घालून घेऊया आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता कांद्यासोबतच मी कढीपत्त्याची पानंही घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घेणार आहे। कांदा आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचा, ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, जास्त तांबूस करायचा नाही। तर इथे 3 ते 4 मिनिटं छान असा मीडियम टू लो फ्लेमवरती कांदा परतून घेतल्यानंतर आपण इथे बघू शकता छान ट्रान्सपरंट झालेला आहे, कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता। आता इथं आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्वच्या सर्व यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला 1 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथं हिरवी मिरची थोडीशी आणि लाल मिरची असं दोन्ही निम्म निम्मही वापरू शकता। तर इथं छान असं वाटण परतून झालेलं आहे। आता आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले होते ते टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी हिरव्या टोमॅटोची चटणी बनवत आहे, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूपच मस्त आहे। आता आपण हे टोमॅटो व्यवस्थित असे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता इथं छान असे मिक्स करून झाले की यामध्ये आपण जी डाळ भिजवून घेतलेली होती ती डाळ घालायची आहे।
तर डाळ घातल्यामुळे टोमॅटोची चटणी अजून मस्त लागते, टेस्टी लागते। तर एकदा तुम्ही डाळ घातलेली टोमॅटो चटणी नक्की बनवून बघा। आता डाळ घातल्यानंतर परत याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता हळद घालून घ्यायची आहे। तर इथं अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेले आहे। त्यासोबतच मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे। आपण वाटणामध्ये मीठ टाकलं होतं, पण अगदी थोडंसं मी यामध्ये ॲड करून घेणार आहे, कारण परत आपण यामध्ये कांदा आणि डाळ घातलेले आहे, त्यामुळे ते मीठ मला थोडंसं कमी वाटतं, म्हणून मी थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे याचा। आता इथं व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। आता 2-3 मिनिटानंतर बघूया ओपन करून। तर बघू शकता इथं टोमॅटोला चांगलं पाणी सुटलेलं आहे, पण अजून हे टोमॅटो आणि डाळ शिजलेली नाही, म्हणून मी याला मिक्स करून घेते आणि परत 2 मिनिटासाठी याला झाकण ठेवून वाफवून घेते। तर हे टोमॅटोची चटणी बनवायला झटपट बनते, लगेच तयार होते। तर इथे बघू शकता आता आपण ओपन करून बघितलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे चेक करून बघूया की यातली डाळ शिजलेली आहे का टोमॅटो। तर इथे डाळ बघूया पहिलं। तर डाळ छान अशी शिजलेली आहे। आपल्याला खूप जास्त मऊ करायची नाही, थोडीशी कच्ची राहिली पाहिजे आणि टोमॅटोही छान शिजलेला आहे। आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं जाडसर असं, ते कूट घालून घ्यायचं आहे। जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं की याची टेस्ट मध्ये मध्ये खूप छान लागते। डाळ आणि शेंगदाण्याचं कूट मध्ये मध्ये खाताना मस्त लागतं दाताखाली आल्यानंतर। आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की फक्त आता 1 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपली टोमॅटो चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे। आता इथे बघा मिक्स करून झालेलं आहे। आता मी यावरती झाकण ठेवते आणि अगदी 1 मिनिटासाठीच हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं। 1 मिनिटानंतर बघू शकता मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। एकदा मिक्स करून घेऊया आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही टोमॅटोची चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे। एकदम झटपट, टेस्टी आणि कमी साहित्यात आयत्या वेळेस डब्यासाठी बनवू शकता। एकदम कमी वेळात बनते आणि चवीला खूप मस्त अशी लागते। तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते, किंवा तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावू शकता। इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी चवीची टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे, तेही कच्च्या टोमॅटोपासून। तर ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, त्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।